काय करू आता? हे तर तिजून अगदी दगडासारखे झालेत. माझं बोलणं पण यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता इथून बाहेर कसं निघू यांना? मामांजी, तुम्ही काळजी करू नका. विठुराया नक्की काहीतरी वाट काढेल. दाराबाहेर सगळेत. मी हाका मारून मदत घेते. आपल्या इथून सुटका नक्की होईल. आलेच मी. विठुराया, इथे भिंत बघ केवढी वर आली. ही भिंत पूर्ण व्हायच्या आत मला बाहेर पडावं लागेल. सासूबाई, सासूबाई, मामाची पण इथेच आहे. सासूबाई, दार उघडा ना. वाचव. अरे किती वेळ लागतो का मला? पटापट हात चालवा की काम पूर्ण व्हायला पाहिजे लवकर. आणि तुम्ही जो पातूर काम होत नाही पूर्ण तोपर्यंत वाजवत राहायचं नाही. ते एकेकाला हानेल. अगं सकू कुठे? आले. आम्हाला नक्की वाचवतील. काय तुझं सारखं सकू सकू सुरू आहे? बघ तरी. अरे बाबाजी इथे एवढा मोठा विधी करतायत. भिंत बांधणं सुरू आहे. मदत करणं, लक्ष घालणं ते सोडून सकूचा जप करतोयस. अरे भिंत बांधल्यावर सगळ्या वाईट शक्तींचा पूर्ण बंदोबस्त होईल. अगं रमाई, मी त्याबद्दल तक्रार केलीये का? मी विचारतोय सकू कुठेच का दिसत नाहीये? दिसत नाहीये म्हणजे? जेव्हा नाहीशी होते तेव्हा कधीतरी आम्हाला कोणाला सांगून जाते का ती? तुझ्या बायकोला उचापत्या फार ना. हल्ली वस्तीकडे पण येणं जाणं वाढलंय तिचं. काल त्या गंगी सोबत खुसूर पुसूर सुरू होतं. मी सांगते ना, त्या गंगीकडेच गेली असेल. पण म्हणून लगेच तू जाऊ नकोस तिच्या मागे गंगीकडे. तू इथेच थांब रमाईजवळ. रमाईची काही पर्वा आहे की नाही तुला? मला सारखं असं का वाटतंय की सकू संकटात आहे आणि मला हाका मारते. ही कार्टी बाहेर यायला बघतीये काय? विठुराया, आता काय रे करू मी? या दुष्ट बाबाजींनी एक छोटीशी पट होती ती पण बंद केली. ही भिंत वर चढत चालली. आता कोणी येईल रे माझ्या मदतीला?
विठुरा, मला माझ्या जीवाची काळजी नाहीये रे, पण मामांजी मला आजी सारखे, त्यांचा जीव धोक्यात यायला नको, मला त्यांची काळजी वाटते. बाई, परत खोकल्याची तास लागली की काय? याचा इथे थांबून तरी काय उपयोग आहे? जा बाबा जा, तू निघ. तू गंगीकडे जाऊन शोध सखूला. बघ तिथे गेले का, बघ जा. हे घ्या. मामांजी, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, तुम्ही विद्वान आहात, विठुरायाचे निस्सीम भक्त आहात, तुमचा अधिकार मोठा आहे, पण तरी मी माझा अनुभव सांगते. आपण जर मनापासून, अगदी मनापासून विठुरायाला हाक मारली ना, तर तो नक्की धावून येतो. माझ्या प्रत्येक संकटातून त्यांनी मला वाचवलंय, माझी मदत केली. म्हणजे तुम्ही पण विठ्ठल भक्त आहात ना, मग आपण दोघांनी मिळून जर विठुरायाला हाक मारली तर तो नक्की येईल धावून. मामांजी, तुम्ही विठुरायाचं रूप आठवा, त्याला मनातून हाक मारा, उभं राहण्याचा प्रयत्न करा, बघा तो नक्की येईल. पण या संकटातून नक्की बाहेर पडू. गंगे, अगं मी तुझ्याकडेच चाललोय. सकू तुला भेटायला वस्तीत आली होती ना? नाही हो, हा ना, मी आज सकुताईसनी भेटाय आता वाड्यावर येत होते. घरी नाहीत का त्या? अहो मग नदीवर गेले असते. नदीवर? नाही, सखूवहिनी नदीवर नाही आहेत. गावात रावळात सगळीकडे बघितलं. आता हो, अहो रातच्याला धन्यांनी सांगितलं तेव्हाच माझ्या जीवाला घोर लागला होता. म्हणजे? अहो ते म्हणाले की पहाटेच्या वेळी मालकीनबाई बाबाजींच्या मठात गेलत्या. अगं नाही, त्यात काही विशेष नाही. ते आपल्या परस्तारात भागलेली खोली आहे ना, भागलेली भिंत बांधून बंद कर, भिंत बांधून बंद कर, त्याच बाबतीत बोलायला गेली असेल ती. बोलायला गेली. सकुशी त्याचा काही संबंध, सकुशी त्याचा काही संबंध. अरे देवा, अहो दिगुशेठ, सखुताईंचा त्या खोलीशी संबंध आहे. सखुताई त्याच खोलीबद्दल काहीतरी सांगत होत्या. अहो ती खोली मला बोलवते, तिथे कोणीतरी माझ्या जीवाभावाचे असं वाटतं. बाबाची त्या बंद खोली समोर भिंत बांधायची म्हणतात, पण मला असं खात्रीने वाटतंय की त्या खोलीत काहीतरी, म्हणजे काही वस्तू बिस्तू आहे की जेणेकरून आपल्याला समजू शकतं. दादा, वहिनी त्या
भूताटकीच्या खोलीत तर गेल्या नसतील ना? होय, त्या खोलीत काय आहे ते बघायचं होतं त्यांना. खरंच त्या गेल्या नसतील ना त्या खोलीत? त्या आत आणि बाहेरून भिंत, असं तर होत नाही ना? बापरे, हे शक्य आहे. आधी ती भिंत थांबवायला पाहिजे. चला. मकर कुंडले तळपति श्रवणे मकर कुंडले तळपति श्रवणे कंठी कौस्तुभामणि विराजित कंठी कौस्तुभामणि विराजित तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान उठा, हळू. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 रमाई, आज खऱ्या अर्थानं सखूचा अवतार संपणार. आता काय 2-4 विटा राहिल्या, त्या ठेवल्या की सखूचा अध्याय कायमचा संपणार. सखूचा अवतार कायमचा संपणार. अवलक्षणी होती ती. संपणार कायमचा संपणार. पण मला काय मला कोणी विचारलं तर मी काय करणार. ती स्वतः गेली त्या बांधलेल्या खोलीत. स्वतः गेली. उघड त्या विठ्याचं नाव घेत होती. माझ्या डोक्यावरून मोठं ओझं उतरणार. डोक्यावरून मोठं ओझं उतरणार. सासूबाई, हो मला वाचवा ना. सासूबाई, हो मला वाचवा. लेखी ना मी खूपची. लेखी ना मी खूप. हो मला वाचवा ना. सासूबाई, हो मला वाचवा. लेखी ना मी खूपची. लेखी ना मी खूपची. लेखी ना मी खूपची. सासूबाई, हो मला वाचवा ना. सासूबाई, हो मला वाचवा. लेखी ना मी खूपची. लेखी ना मी सासूबाई, हो मला वाचवा ना. सासूबाई, हो मला वाचवा. लेखी ना मी खूपची. सखू चेटकी नाही, ही पोरगी सखू तुला पुरतं बरबाद करायला आलीये. काय करतेस म्हणून मी खुल भरला का तुला? काय चाललंय? सखू मरू दे असं तोंडानं म्हणणं आणि खरोखरच
खोलीत गुदमरून ती मरणार मरायलाच हवी खूप त्रास दिलाय तिनं मला खूप त्रास दिलाय मरायलाच हवी पण समोरच असं भिंतीत आणि दिकून विचारलं तर मी सखूला मारलेच नाही मी वाचवलं मी काहीच नाही केलं माझं मनच मला खात आहे. अगं कशा पायी खाताय काय केलंय तू ना तू काय केलंय ना मी काय केलंय जे काय केलंय ते त्या टावळीनं केलंय सकून ती गेली की नाही तिथल्या दुष्ट शक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आपण भिताळ बांधतोय आणि त्यावेळी ती आतमध्ये आहे. हा निव्वळ योगा आहे मनोरमे. हे बघ जे इथं लिहिलेलं असतं की नाही हा नशिबात लिहिलेलं असतं जे नियतीत असतं ते चुकत नसतं कोणाला बी ते भोगावेच लागतात टळत नाहीत ते. आपण काही भी करत नाही होत मनोरमे. दुष्ट शक्ती तिला मारतायत का सांग ती गेलीये तिथं त्यांच्या इथं तिथं जाऊन तिनं त्यांना आव्हान दिलं त्रास दिला म्हणून त्या दुष्ट शक्तीच मारून टाकतात त्याला. तू मी काही केलेलं नाही मनोरमे. आणि दिगूला हे सांगायचं त्या दुष्ट शक्तींनी सखूला अदुगरच मारून टाकलं होतं पण त्यांनी अजून कोणाला त्रास देऊ नये मारू नये म्हणून हे भिताड बांधून आपण त्यांचा बंदोबस्त करतोय कळतंय का. तुझ्या लक्षात येतंय काय बघ ती सखू जर का चुकून माकून जितकी परत आली तर ती तुला तुझ्या घरच्यांना त्रास देणार. ती असं साधेपणानं राहून नाही देणार तुम्हाला सोडणार नाही ती सखू आहे ना सखू चेटकीन आहे चेटकीन. तुझ्या मुळावरच जन्माला आली आहे ती तिच्यापासून तुला धोका आहे कळतंय का. काय सांगणार दिगुला मनोरमी इकडं बघ माझ्याकडं बघ काय सांगणार दिगुला. खोलीत दुष्ट शक्ती आहे म्हणून आपण भिंत बांधतोय. या मामांजी हळू हळू. मामांजी इथे टेकून उभे राहा. मामांजी तुम्ही अजिबात धीर सोडू नका. मनातल्या मनात विठुरायाला हळवत राहा. माझं सगळं ऐकेल माझा पांडुरंग नक्की धावून येईल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. थांबवा हे सगळं थांबवा बाबाजी हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. हे बांधकाम होणार नाही. हे दिगो माझ्या अन गुरु जिंगरोबाच्या कार्यात इग्न आणू नकोस. नाही बाबाजी हे बांधकाम ताबडतोब थांबवा. हे थांबा असं ऐकायचं नाही तो बाहेर या. हे थांबवा सगळं बाबाजी अहो सोडा मला. अरे सोडा मला मी म्हणतोय ना सोडा. हे थांबा बाबाजी हे बांधकाम होणार नाही. थांबवा आत्ताच्या आत्ता थांबवा. अहो बाबाची भिंत पाडा ही भिंत बांधू नका. सोडा मला. अरे सोडा ना. सोडा म्हणतोय ना सोडा.
बाबाची भिंत बांधू नका, भिंत पाडा बाबाची. मामांजी ऐकलत का यांचा आवाज? अहो बाहेरच झालेत आणि सांगतायत की बांधकाम थांबवा. विठुरा तू जाऊन न पाठवलंस ना रे? मामांजी बघा, मी म्हणाले होते ना तुम्हाला की माझा सखा, माझा पांडुरंग नक्की धावून येणार. बघा त्यानं जाऊन न पाठवलं. रमा या का आतमध्ये सकू असेल तर, आतमध्ये सकू असेल तर. गप, एकदम गप. आणि इकडं अहो आपल्याला नक्की बाहेर काढतील. आपल्या विठुरायाचीच कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ऐका माझं, कृपा करा बाबाची. अंगारे. हो ती भिंत पाडा, ऐका माझा बाबाची. रमया का सांग ना बाबाची ना तू. मला का आतमध्ये सकू असेल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.